भाई साहब चेक कर लो। बहुत ज़्यादा ऊपर आ चुके हैं इस टाइम पे। तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका यूट्यूब चॅनलवर, मराठी यूट्यूब चॅनलवर। मी चिराग महेश पिसाट आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आहे 30 जून, सकाळचे 4 वाजायला 5 मिनटं फक्त उरलेले आहेत आणि फर्स्ट टाईम असं झालं का लवकर आलो आहे मी। सो लेट्स भेटूया। जसं लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, माझी राईड पार्टनर बघिरा होती, आजही तीच आहे। सो पुढे आता खाली विशाल येणार आहे आणि थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल का आज कुठे राईड प्लॅन केले। तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की आज राईड प्लॅन केलेली आहे तामिनी घाटला, जे की पुण्यामध्ये आहे तामिनी घाट। सो आज तिकडे आणि आजची राईडला ना खूप मजा येणार आहे। म्हणजे आजची जी राईड आहे ती ऑफिशियल, म्हणजे आमचा जो ग्रुप आहे बायकर का स्वॅग, त्या ग्रुपने अरेंज केलेली आहे तामिनी घाटला राईड। सो ती एक ऑफिशियल ग्रुप राईड असणार आहे माझी आणि मीटिंग पॉईंट आहे कालंबोलीला। आणि आता इकडनं मी आणि विशाल फक्त निघतो आहे नालासोपाऱ्यावरून आपल्या, आणि ठाण्याला 3-4 जणं भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर मग तिकडनं आम्ही लोक डायरेक्ट 7:15चा मीटिंग पॉईंट टाईम आहे आणि 6:30ला फ्लॅग ऑफ होणार आहे। सो भेटूया पुढे बाईकवर। बोललेलं तसं आलं आहे। गुड मॉर्निंग। 50 जण येणार आहेत। सो दर टायमासारखं देवाचं नाव घेऊन पुढे निघूया। हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया। अरे नाही येणार पाऊस, मी तर घातले पॅन्ट, पण याला तरी सांगतो की नाही येणार पाऊस, नको घालू। मजा येणार आहे आज राईडला, खूप मजा येणार आहे। ॲक्च्युली खूप मजा येणार आहे, कारण जवळजवळ 50 बाईक्स आहेत आणि 50 बाईक्स म्हणजे ऑलमोस्ट सगळे रायडर्स आहेत, त्याच्यामध्ये फिमेल्स रायडर पण आहेत। तो मजा येणार आहे आणि हे लोक भेटणार आहेत खूप लेट, कारण म्हणजे मीटिंग पण खूप लांब आहे। म्हणजे आम्ही आता दोघं विरारवरून येतोय, बाकी सगळे अंधेरी, ठाणे वगैरे सगळीकडून येऊन मीटिंग पॉईंट ठेवलं आहे कालंबोलीचं मॅकडी। तर तिकडे पोहोचायलाच आम्हाला ऑलमोस्ट 2 तास तरी दाखवतात मॅपमधून लोकेशनला आता सर्च केलं तर। सो लेट्स सी, 2 तासाच्या आम्ही तिकडे तेवढंच पोहोचू शकतो मी आणि विशाल। बिकॉज लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की 1 तासात आम्ही लोक तुर्भेला पोचलेलो, बट तेव्हा पाऊस नव्हतं, गरमी चालू होती। आता थोडं रिस्क आहे कारण पाऊस चालू आहे। रोड बघा, आता पण तुम्ही रोड बघू शकता तर पूर्ण वेट आहे। सो तर ते एक टेन्शन आहे, म्हणून आम्ही लोक खूप सगळे प्रिकॉशन्स घेऊन हळूहळू जाणार आहे, घाई नाही करणार आहे काय। घोडबंदरला आम्ही पोचलो, डेव्हलप करायचं आहे मला, तर केलं आहे। पाऊस इतका हरामी आहे ना, एवढा जोरात आला की जॅकेट घालायला नाही, रेनकोट घालायला थांबलो मी आणि जसं घातलं तसं केला, काय बोलायचं आता। सो जास्ती फुल नाही केलं, 1000 रुपयामध्ये 9 लिटर आले आणि आधी होतं ऑलमोस्ट फुलच व्हायला आले। सो पिवलप वगैरे झालं आहे, आता इकडे घोडबंदरला थांबले, सगळे भेटणार होते त्याचे भेटले, सगळे भेटले। पूर्ण हेडलाईट फुटल्याने माफली आहे, मजबूत आता पाऊस आला आहे, आपण ते सगळं घातलं आपल्याला सगळं। After 1 hour, we reached meeting point.
हे असते मजा, खरी मजा. जस्ट निघालं तसं लगेच लागलं ट्रॅफिक आणि इकडे ऑलमोस्ट ट्रॅफिक असते. घूमने जा रे, घूमने जा रे. पाहिजे तेवढी पळवा. V9 मिस करतो यार. V9 पाहिजे होती. अरे फायदा नव्हता रे या रोडवरची. मला माहिती होतं तरी त्याची पाठीमागे राहतं. त्यावेळी आपण चौकात फक्त पोहोचलेलो म्हणजे बाकी कोणच नव्हते. आणि आता तर पाऊस एकदम हळू जायला लागला असता. सुप्रभात सगळ्यांना. वरती आता बघू शकतो ढग आले, पूर्ण फॉग आलाय आणि मी पोहोचलो खंडाळा घाटामध्ये. पूर एकदम सगळे मडी झाले. जॅकेट बघा सगळे पुढे गेले. मी लास्ट राहिले कव्हर करायला त्या लोकांना. ते एकच असेल आपला. आताच गेला होता रिटर्न. लेजिट सप्पत सांगतो, समोर तर काही दिसत नाही. समोर तर काहीच दिसत नाही. समोर तर काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. बास असं आयुष्यात मी पहिल्यांदा खंडाळा घाट बघितला असा. फुल वाईट. पूर्ण खंडाळा घाट फुल वाटतंय. खालचं तर काहीच दिसत नाही मला. एकच मध्ये पूर्ण दिसतं वाईट आहे. इकडं फुल वाईट यार. समजत नाही हसू की तू, काहीच समजत नाही. एवढं भारी ना साईड घाटा दिसत नाही. वाईट, फुल वाईट. एकच नंबर. मला समजत नाही. सो हे आमचं ब्रेकफास्ट हॉटेल आहे. इकडे आमचं हॉल्ट आहे. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही तामिनीगड गाठणार आहे. गाड्या लावायचं कशा तिकडे लावला पुढे. तिकडे सुपर बाईक आहे 2. I did not shoot after breakfast because it is raining badly. Beauty of Panhini God. शिन्या काय बोललास तू? परत बोल. विसरलो आधी त्याच्यात एवढं पाणी अजून अर्धा किलो पाणी दिलं जाईल. मला गाडी आणली पाहिजे. पाणी घे. झोप ना, तू पण निघशील धुवून ना. पण असं वाटत होतं भेंडी पहिले जाऊन पोचतो. आपला बनवू रे. अरे लोक थांबत पण नाही. सुसाट फिरणार भाई. निसर्ग तसा आहे. निसर्गाच्या रंगात आलाय तो आता.
भाई टेक खाली Come on, guys, follow me. Yes. Mountain Dew. After lots of enjoyment, we head towards our home. सो अशा प्रकारे सगळं झालं नाश्ता डेस्टिनेशन वगैरे पूर्ण अशा प्रकारे पूर्ण डेस्टिनेशन वगैरे एन्जॉय केलं नाश्ता वगैरे झालाय आणि हा व्ह्यू बघा खतरनाक एकदम एक नंबर काय सांगू यार शब्द ना उरले मला बोलायला तो आता सगळं झालं आम्ही लोक टुवर्ड्स पाली आता निघाले टुवर्ड्स पाली निघाले तर एक स्टॉप असणार आहे इकडे सगळे थांबू तोपर्यंत असंच मस्त घाटाचा रोड आणि संडेच्या हिशोबाने खूप ट्रॅफिक आहे घाटामध्ये 4 व्हीलर हे ते सगळे बाईकवर काय आलं कुठं आहे त्याच्याकडे कॅमेरा हा काय डोळे आमची व्हिडिओ तुमची काढतो आमची पण काढा जरा आमचं काढायला चालू केले तुमची काढायला तुम्ही असतात कुठे आमच्यासोबत चालूच आहे फुल मजा चालू आहे बाईकर अटकलेत 4 व्हीलरमुळे लेफ्ट साईडनी जागा भेटली वाटतं गावातले बोलले त्या साईडने जाऊ द्या जागा आहे 4 व्हीलरवाले ना काय करतात माहिती ना लेफ्ट साईडला ठेवत ना राईट साईडला ठेवत मधोमध गाडी ठेवतात मधोमध ना स्वतः जाणार ना आम्हाला जायला देणार तो अशा प्रकारे ट्रॅफिक क्लिअर झाली आहे आणि आता आम्ही लोक निघालो ट्रॅफिक मधून मस्त नजारा तुम्हाला दिसत असेल एकच नंबर हे सगळं मी करतोय हे कोणासाठी करतोय ऑडियन्स साठी करतोय जेणेकरून तुम्ही लोक माझा ब्लॉग बघून जर तुम्हाला हे सगळं ट्रॅकिंग असतील तर हे सगळं तुम्ही लोकांनी पण अनुभवलं पाहिजे हा माझा मोटिव्ह आहे तो म्हणून मी हे सगळं करतोय जेणेकरून तुम्ही लोक पण विकेंडला किंवा हॉलिडेजच्या दिवशी याल एन्जॉय करा व्ह्यू बघाल तुमचं पण तुम्हाला समाधान भेटेल आणि कसलं भारी आहे एकच नंबर मोठे मोठे वॉटरफॉल्स आहेत आणि पूर्ण धुक्याची चादर आहे डोंगरावर सगळे एन्जॉय करायला आले आहेत
आणि पुढे जे बघतात तुम्ही दोघं कपल आहेत, त्यांची रील मी टाकलो होतो वट पौर्णिमावाली, व्हायरल झालेली. तेच दोघं आहेत ते. राईड पण एन्जॉय न घेता मला सारखं चष्मा वगैरे सुटावा लागतो. तो एक प्रॉब्लेम असतो, म्हणून मला अवॉइड करतो मी रेनी सीझनमध्ये राईड करायला. पण आज जे बघितलं ना मी, तर असं वाटतंय की बरं झालं की मी ही राईड प्लॅन केली. जर नाही प्लॅन केले त्याचं मी रिग्रेट केलं असतं. ग्रुपमध्ये फोटोज वगैरे बघून मित्रांचे आलो, मजा केली, एन्जॉय केला. वरची धबधब्याला पण हे लोक गेलेले आणि मी सुका होतो, म्हणजे ऑलमोस्ट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि पॅन्ट आतमधलं पूर्ण सुका होतं. तर मला भिजायला जायचं नव्हतं, पण नंतर विचार केला अरे यार एवढा लांब आलो आहे, एकदाच तर आलो आहे, परत थोडी येणार आहे. तर मी बोललो आधी तर नाहीच करत होतो, मग फोर्स करायला लागले चल. तर मी बोललो ठीक आहे चल जाऊया. आणि वरती गेलो तर मजा आली. एका शब्दात मला डिस्क्राईब करायचं आहे अजून तो शब्द मला सुचत नाही. हे बघा संतोषमधनं बाहेर लहान पोरं मोठी लोक सगळे न्यूजचा एन्जॉय घेत आहेत, ड्रीम एन्जॉय करतात इनकट. सो तुम्ही लोक पण या एन्जॉय करा. हे सगळं एकदा तरी करा लाईफमध्ये. हे नाही केलं तर मग काय केलं तुम्ही लोक? हां फुल सिटी. मला म्हणजे ॲक्च्युली म्हणजे लोणावळ्यापासूनची ती तामिनी घाट वॉटरफॉल डेस्टिनेशनपर्यंत मी व्हिडिओ शूट नाही गेला आहे. ती पण रोड इतका भारी होता ना, म्हणजे पूर्ण रोडवर धुकं आलेली होती. मला पुढची गाडी आता जशी विशालची गाडी मला दिसते तशी ती म्हणजे येताना सकाळी एवढं धुकं होती ना की मला समोरची गाडी दिसत नव्हती. एवढा फॉग होता, बेकार फॉग होता तो. आणि पाऊस तर त्याच्याहून दाखवला होता. तो मी काय व्हिडिओ शूट नाही गेले, कॅमेरा काढला नाही बाहेर, कारण खूप पाऊस होता. माझ्याकडे केस वगैरे पण नाही वॉटरप्रूफचं. मी रिस्क नाही घेतली ती, पण मस्त होतं. एक व्ह्यू एन्जॉय केला मी. मस्त ते वॉटरप्रूफ छोटे धबधबे जेणेकरून तुम्ही लोक वगैरे करू शकता. त्यांना मोठा वॉटरप्रूफचं छोट्या ह्याच्यामध्ये मजा करू शकता, आनंद घेऊ शकता. ते बघा समोरच अजून एक छोटासा वॉटरफॉल, मस्त असं थोडं पाणी येतं. हा एक नंबर. हा बघा हा असा छोटासा वॉटरफॉल होता. ज्यांना मोठे नाही आवडत ती लोक याच्यामध्ये संकोळ वगैरे करू शकतात, तर टेन्शन नाही. ते काय घाबरायची गरज नाही. सगळेजण घाबरतात यार घाटात नाही जायचंय, पाऊस आहे, दरड कोसळते. म्हणजे ऍक्च्युली दरड कोसळते, बट तामिनी घाटामध्ये एवढी दरड वगैरे नाही कोसळत, कारण तामिनी घाट म्हणजे प्रॉपर असं रस्त्याच्या बाजूला उंच नाहीये. आणि बाकीचे घाट कसे ऍक्च्युली उंच रोड आहेत. तो एक नंबर दिसत आहे. ऐकलंय गर्दी बघा, फक्त तुम्ही गर्दी बघा. आणि हा एक असा मोठासा वॉटरफॉल, तिथे सगळी माणसं मस्त एन्जॉय करतात. तुम्ही लोक बघू शकता, मस्त एन्जॉय करतात सगळेजण. तो या तुम्ही पण एक दिवशी. तो तिकडे एक मोठा तिकडे काय पाणी येतं, तिकडनं थोडं रिस्क की पाण्यात दगडी वगैरे येतात. आणि महाशेष घाटचा सीन काय माहिती आहे, असा रोड आहे आणि ही अशी सरळ डोंगर आहे. आणि त्या डोंगरावर पाणी रोडवर पडत असतं आणि त्या पाण्याचा घाट दगडी येत असतो. तो महाशेष घाट व्हेरी रिस्की आहे. मी स्वतः म्हणजे ॲक्च्युली एक्सपिरियन्स केला महाशेष घाट ते 2 वर्ष आधी. त्याच्यानंतर मी बोललो की प्रॉपर पावसामध्ये मला महाशेष घाटला नाही जायचं. बाकी काही बोला, उन्हाळ्यात बोला, एकदम कडक ऊन असेल तेव्हा बोला, पण पावसाळ्यात मला महाशेष घाटाला जायचंच नाही आहे. कारण मी तेच एक्सपिरियन्स केलं पूर्ण. बोलतात ना माझं वाचलं तसं ते एक्सपिरियन्स केलं. सो मी परत कधी जाणार नाही भर पावसामध्ये. अशी गाडी घेऊन मी उभा होतो महाशेष घाटमध्ये, तर खूप पाऊस होतं. गाड्यांच्या वरची दगडी वगैरे पडले काय होतं. आता काय ठेवले एक साईडला दरड, म्हणजे सॉरी ते एखादा वरतून दगड आला असता ना तर ऑलमोस्ट मला घेऊन गेला.
तो तेच एक्सपिरियन्स होता माझा. त्याच्यानंतर हात जोडतोय बाबा. मी आणि माझी गर्लफ्रेंड होती. ती तर म्हणजे महाशेष घाट बोलते उन्हात पण नाही यायचं, थंडीत पण नाही यायचं, पावसात नाही यायचं. तर म्हणून घाट जावा, पाऊस वगैरे जॅकेट वगैरे बघून जावा. खूप हाय अलर्ट असेल तर मी तर बोलतो प्लीज नका जाऊ, कारण काय होऊ शकतं सांगू नाही शकत. किती माणसं मजा करतात, किती माणसं. तुम्ही लोक पण करा या, माझा ब्लॉग बघून तरी करा, राईट प्लॅन करा. वगैरे सगळे फटाफट पुढे गेले. चिकटा पाठी अजून 1-2 जण आहेत. आणि असं थोडंच आता जरा आता उन्हासारखं आलंय. बाकी तिथं टाइम पेंट सगळी दिसलेलीच आहे. मस्त वाटतं व्ह्यू बघा वगैरे तिथे रस्ते असं वाटतं म्हणजे प्रॉपर कोकणामधला. कोकण ते गाणे ना, तिकडे वरती पण एक मला खूप छोटे दिसत असतील, पण ऍक्च्युली ते जवळ गेल्यावर ना एकदम मोठे होतात ना, खूप मोठे असतात ते. मला म्हणजे ऍक्च्युली पावसात खूप पाऊस होता ना, म्हणून मला वगैरे काय असतं वॉटरफॉल जातात सगळे. म्हणजे ऑलमोस्ट कमरेपर्यंत पाणी आहे. ठीक आहे, तेवढंच नॉर्मल पाणी पाहिजे, मजा नाही. अजून एक इकडनं दिसतं बघा, दिसतंय का तुम्हाला माहिती नाही. एकच मिनटं. आणि तो मोठा मी पहिलं नाही हे सगळं मूवी पिक्चर मध्ये बघायचं, व्हिडिओज मध्ये. पण ऍक्च्युली आज मी एक्सपिरियन्स केलंय. नुसतं डोंगरातून पाणी वाहत असतं, त्याला बोलतात धबधबा. दिसायला तितकंच सुंदर आहे. बोलतात ना की अपघातही घडू शकतो. सगळे प्रिकॉशन्स घेऊन जावा, सगळ्या सेफ्टीज घेऊन जावा. आणि तिथं शक्यतो बोलतो छोट्या वॉटरफॉलसाठी आंघोळ करून मजा करा. एवढ्या मोठ्या वॉटरफॉलसाठी जायची काही नाही. वॉटर व्ह्यू. गर्दी बघा ना, हरेक स्पॉटला गर्दी, हरेक स्पॉटला. म्हणजे विचार करा किती माणसं आली असते हरेक स्पॉटला. म्हणजे नाही ना बोलताना खूप गर्दी हरेक स्पॉटला. विचार करा किती जण आज निघाले तामिनी घाटला. म्हणजे तामिनी घाट म्हटलं ना, म्हणजे पावसाळा वाटतं की तामिनी घाट ही राईड झालीच पाहिजे. सगळं निघाल्यापासून घेऊन, ऍक्टिव्हा घेऊन, बाईक घेऊन, कार घेऊन, ट्रक घेऊन, टेम्पो घेऊन, ट्रॅव्हल्स घेऊन सगळे आले. मस्त वाटतंय, एकदम रिलॅक्स वाटतंय मला. सुकून. नंतर इन फ्युचर मी माझे ब्लॉग बघणार आहे. लिटरली मी सगळं थांबले बघा. इकडनं लेफ्ट मारलं ना की MIDC मारून डायरेक्ट मानगाव वगैरेला पोचतो. हे लोक सगळे थांबलेत. तर लीज रूम SX 250 ही घेतली मी पृथ्वीराजची चालवायला. लेट्स सी मजा येते का. हलकी आहे ॲज कम्पेअर. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या गाडीची रायडर लिहिलेलं सबस्क्राईब करा.
बोट लावल्यामुळे ते गाडी खूप जास्त मजा येते. इंजिन खूप रिफाईन आहे. करायला मजा येते. माझी नवीन गाडी आहे, नालच घेतली आहे. गाडी आहे त्या फुल परत एक हॉल्ट सगळं येत नाही तोपर्यंत निघायचं नाही. मजा आली. थोडंसं चालव बस झाला, नको आता. तो आता रायडर देसाई यूट्यूबर, मराठी यूट्यूबर, त्याची एक्सपल्स घेतली आहे आणि त्याला 20 रोम दिले. फावली फुल बिल्डिंग. माझ्याकडे रेट वगैरे पण मस्त आहेत. फायनली सगळे भेटलेत, सगळे रायडर्स भेटले. अर्धे पुढे अर्धे पाठीमागे होते, म्हणून थांबत थांबत जात होते. आता सगळे भेटलेत. मस्त परत पुढे घाट आहे. स्लिंग गेम चालू आहे सगळ्यांचा. बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे सगळं फक्त मी तुमच्यासाठी करतोय ऑडियन्स. तुमचा सपोर्ट असला पाहिजे, स्पेशली मराठी माणसाचा सपोर्ट असला पाहिजे. सगळे राईड आहे, सगळे. त्याला गाडी येत नसेल ना, तो पण म्हणजे सगळ्यांना बघून तसं अशी चालवतो की त्याचा फिअर एक दिसून जातो. तो पण नवीन नवीन गोष्टी शिकतो, कसं क्लीन करायचं, काय करायचं, ब्रेकिंग कसं करायचं, लाईट स्पॉट कसे बघायचे. थोडंसं फक्त थोडंसं उजळलं आहे. रस्ता चुकले सगळे. चलो 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 सगळे चलो. आपली गाडी ती आपली गाडी. 20 पण चालवली, एक्सप्रेस चालवली. हा काय हाय गाडी मस्त. एक्सप्रेस चालवली, त्यात पण इंजिन एकदम रिफाईन आहे, स्मूथ आहे. स्पीकिंग वगैरे पण नसतं, पुस्तक वगैरे पण नसते. इंजिनचं टॉर्क वगैरे म्हणजे त्याच्या लेवल मस्त जाते. पण खूप हलके आहेत गाड्या, वेणी पूर्ण हलतात. ती खूप हवा असली तर माझी डॉमिनर हलते, म्हणजे ती 150-180 kgची आहे. ती एक्सप्रेस तर खूपच हलके आहे, तर लगेच हलकी. पाऊस चालू झाला. कैसे जिएंगे हम. काय आलेच रोडवर. त्याला मस्त पावसाचा आनंद घेत आहेत. त्यांना आज सुट्टी आहे, संडे आहे, तर ते लोक पण फिरायला आले.
काकू काका तो अपने रोको में कर भेटत आहे नाही येणार ठीक आहे पेट्रोल काही टाकू आणि मुवमेंटचा परत येणार नाही तो एन्जॉय करून घ्या आणि सोलो असल्यावर ना तो स्वतःला मजाच नाही कधी मजाच पण सगळी रेती उडते तोंडावर पूर्ण एवढं जोरात पाऊस त्याच्याने 28 काहीतरी होतं काय व्ह्यू आहे मस्त एक असं फाईन बायकर्सची जर इकडे ड्रोन उडवलं असतं ना काय सीन आला म्हणजे लास्टची जी राईड होती रोको आपण टायर करतात मास्टर होती त्यामध्ये ड्रोन उडवलेला ती व्हिडिओ मी रीलमध्ये त्याचा पॅच टाकलाय छोटासा पॅच टाकलाय काय मस्त वाटतं फुल जंगलमधनं सगळे बायकर्स चाललेत काय हेच पाहिजे होतं सकाळपासून आणि भेटत नव्हतं तो आता भेटतात एन्जॉय करा मी तर खूप एन्जॉय करतोय टीममध्ये जी मजा आहे ना कशातच नाही ती पण लॉंग राईड असते सरळ चालवायची असेल तर मजाच नाही असा घाट रोड असेल तर एक नंबर मजा आहे आता किती लांब होती आता असा घाट नाही ना बोलतात 2-3 तास 4 तास तरी चालू राहिला ना तरी पण तो कंटाळणार नाही कारण का बायकर लोकांना ॲक्च्युली घाट पाहिजे असतं बीन करायला जरा चालून ॲक्च्युली कंटाळतात माणसं ते सगळे रायडर्स जरा टॉप गिअरवर असणार 1 मिनिट मेंटेन वगैरे आणि मॅक्स स्पीड असणार ती किती घेतणार तो तर फुल मजा होतं म्हणजे आजच नाही आता हर एक राईडला मजा होतं काय व्ह्यू आहे आणि निंजा 300 वाल्याने उडवला नाही गोबर सगळा माझ्या अंगावर उडालाय हे बघा उडवला थांबायला लागेल पाणी पण इकडे कुठे दिसत तर नाही ते जे पाणी जमा असेल जेणेकरून मी तिकडे धुवेन का तिकडे जवळ आहे तिकडे चालू तर नाही तिकडे बॅक वॉटर बघायला लागेल हे तुझ्या हातावर आहे कॅमेऱ्यावर पण उडाले लेन्सवर नाही उडाले
3.5 किलोमीटर. रेडी झाल्यानंतर म्हणजे एवढं नमस्कार मित्रांनो, परत मी आलोय आपल्या जुन्या पोपटीच्या रोडवर. सगळं झालं, तामिनी घाट हे ते सगळं फिरलो. आता बॅक टू होम. तो ब्लॉग इथे एंड करूया. कॅमेरामध्ये चार्जिंग पण नाही आणि आता काय इकडनं तर तुम्हाला माहितीच आहे रोड इकडे काय एवढं चांगला व्ह्यू नाही. सो मी ब्लॉग इकडे एंड करतोय. आता इकडनं डायरेक्ट नॉनस्टॉप 1-2 तास घरी. बाकी सगळे मोठे लेफ्ट साईडमध्ये विचार बाकी सगळे आहे मोठबंदर वगैरे ते सगळे आम्ही कसं निघत आहोत. तो भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं परत एकदा करा. पुन्हा बघितलं असेल तर बघा, ते कमेंटमध्ये सांगा कसं वाटला आमचा ब्लॉग आणि सपोर्ट करा.